You all know that HTML type. Now we will see what is JavaScript. So JavaScript is dynamic computer programming language. It is lightweight and commonly used web pages of client-side script interact with user and make a dynamic page. Now, with the help of JavaScript, we are going to make the web page interactive. And dynamic means what? At the runtime. The programming ठीक at आहे. runtime. JavaScript परत स्टार्ट पासून मी हे करते. आज तुमचं पहिलं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकलचं तुमचं महत्वाचं टायमिंग 11 ते 12 आहे. चुकून लिंक माझ्याकडनं 10 ते 11 टाकली गेली. पुढच्या वेळेस पासून 11 ते 12 मंडेला राहणार आहे तुमचं प्रॅक्टिकल. ठीक आहे. ठीक आहे. तुमचं प्रॅक्टिकल आहे आजचं फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. याचा सब्जेक्ट कोड आहे तुमचं 2232326 आहे. ठीक आहे. तुम्हाला हे ऑनलाईन पण मॅन्युअल तुम्हाला अवेलेबल आहे. तुमच्या MSBTच्या लिंकवर गेला आणि लॅब मॅन्युअल मध्ये तुमचा हा 3rd सेमिस्टरचं तुमचं लॅब मॅन्युअल आहे. तुम्हाला हे मिळू शकतं. ठीक आहे. MSBTच्या याच्या MSBT वेबसाईट वर गेला की त्यावर लॅब मॅन्युअल म्हणून हे करायचं आणि तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. तर तुमचं हे मॅन्युअल आहे. ठीक आहे. हे जे तुमचे आहे सर्वसाधारण तुमचे हे कंपोनंट राहणार आहे. म्हणजे जे प्रॅक्टिकलच्या वेळेस आपण जे इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट काय आहे हे दिलेले आहे तुम्हाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा तुमचा आहे पॉवर ट्रान्झिस्टर आहे. तुमचं ट्रान्झिस्टर आहे. ठीक आहे. ट्रान्झिस्टरचं PN दोन टाईप राहतात. हे तुमचे BJTचे ट्रान्झिस्टर आहे, FET आहे, मॉस्फेट आहे. ठीक आहे. हे तुमचे कंपोनंट आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट. तुमचा हा CRO आहे. तुम्हाला मोस्ट ऑफ प्रॅक्टिकल मध्ये CRO इन्स्ट्रुमेंट आपल्याला यूज करायला लागणार आहे. हा तुमचा CRO आहे. CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ठीक आहे. हा तुमचा आहे पॉवर सप्लाय. ठीक आहे. आणि हा तुमचा आहे CRO म्हणजे पॉवर सप्लाय आपल्याला इनपुटला लागणार आहे. तुम्ही DC पॉवर सप्लाय तुमच्या लॅब मध्ये बघितला असेल. ठीक आहे. हे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट युटिलाइज होणार आहे. ठीक आहे. तुमचं फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युअल आहे. सब्जेक्ट कोड आहे 22326 आहे. ठीक आहे. तुमचे हे लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल आहे. फर्स्ट प्रॅक्टिकल आहे टेस्ट द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर. ठीक आहे. सेकंड आहे टेस्ट द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ IGBT. तुमचं 3rd नंबरचं प्रॅक्टिकल आहे टेस्ट द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ डायोड टू डिटरमाइन द ब्रेक ओव्हर व्होल्टेज. 4 नंबरचा आहे डिटरमाइन द लॅचिंग करंट अँड होल्डिंग करंट युझिंग VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SCR. त्याच्यानंतर आहे टेस्ट द व्हेरिएशन ऑफ RC and R and RC triggering circuit of firing angle of SCR. SCR म्हणजे तुमचा SCR चा लॉंग फॉर्म काय आहे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचं प्रॅक्टिकल आहे टेस्ट द इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ RC इन कट ऑफ ट्रिगरिंग टेक्निक. UJT म्हणजे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं 7 नंबरचं प्रॅक्टिकल आहे परफॉर्म द ऑपरेशन ऑफ क्लास A, B, C टर्न ऑफ सर्किट. 8 नंबरचा आहे टेस्ट द ऑपरेशन ऑफ क्लास D, E, F टर्न ऑफ सर्किट. त्याच्यानंतर 9 नंबरचा आहे यूज CRO टू ऑब्झर्व द आउटपुट मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. नाही दिसत आहे का? एक मिनिट. नाही दिसत आहे.
tag is also known as JavaScript tag. Now, let's really see what are the operators. First of all, we will execute this program of hello world. So here, can you see the screen? Notepad window. So you have to type the program A. ठीक आहे, आता दिसते. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. 6 नंबरचं तुमचं प्रॅक्टिकल होतं. टेस्ट द इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ RC इन UJT ट्रिगरिंग टेक्निक्स. 7 नंबरचा आहे परफॉर्म द ऑपरेशन ऑफ क्लास ABC टर्न ऑफ सर्किट. 8 नंबरचा आहे परफॉर्म द ऑपरेशन ऑफ क्लास DEF टर्न ऑफ सर्किट. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचं प्रॅक्टिकल आहे यूज CRO टू ऑब्झर्व द आउटपुट वेवफॉर्म ऑफ हाफ वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ रेजिस्टिव्ह लोड अँड डिटरमाइन द लोड व्होल्टेज. 10 नंबरचा आहे ड्रॉ द आउटपुट वेवफॉर्म ऑफ फुल वेव कंट्रोल रेक्टिफायर विथ RL लोड फ्रीव्हीलिंग डायोड अँड डिटरमाइन द लोड व्होल्टेज. 11 नंबरचा आहे डिटरमाइन द फायरिंग अँगल युजिंग डायक अँड ट्रायक फेज कंट्रोल सर्किट ऑन आउटपुट पॉवर अंडर डिफरंट लोड सच एज लॅम्प, मोटर और हीटर. 12 नंबरचं प्रॅक्टिकल आहे तुमचं सिम्युलेट अबोव फायरिंग अँगल कंट्रोल ऑन मॅटलॅब, PSIM अँड सायलॅब. हे जे पहिले जे प्रॅक्टिकल आहे तुम्ही या सॉफ्टवेअरने पण काय करू शकतात, या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने पण काय करू शकतात, रन करू शकतात. त्याच्यानंतर आहे टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ गिवन UPS. टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ SMPS. SMPS म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय. SMPS आपण कॉम्प्युटर मध्ये आपला यूज असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर UPSचा लॉंग फॉर्म काय आहे, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. ठीक आहे. 50 नंबर आहे ट्रबल शूट द बर्गलर अलार्म. त्याच्यानंतर आहे ट्रबल शूट द इमर्जन्सी लाईट सिस्टीम, ट्रबल शूट द स्पीड कंट्रोल सिस्टीम. अँड 80 नंबरचं प्रॅक्टिकल आहे ट्रबल शूट द टेम्परेचर कंट्रोल. ठीक आहे. टोटल तुमचे हे 18 प्रॅक्टिकल्स आहे. फर्स्ट तुमचं प्रॅक्टिकल आहे तुमचं पॉवर ट्रान्झिस्टर परफॉर्मन्स. फर्स्ट नंबरचं प्रॅक्टिकल. ठीक आहे. पॉवर device to allow full control over its turn on and turn off operation. Power transistor are mainly used in high power application. ठीक आहे. या पॉवर ट्रान्झिस्टरचा यूज कशासाठी होतो, हाय पॉवर ऍप्लिकेशन लाईक पॉवर एम्प्लिफायर अँड स्विच मोड पॉवर सप्लाय, SMPS मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. हे तुमचे पॉइंट्स आहे, रिलिव्हंट कोर्स आउटकम, प्रॅक्टिकल आउटकम. ठीक आहे. आता मेन याच्यामध्ये काय आहे, मिनिमम थेरोटिकल बॅकग्राऊंड मध्ये काय आहे, पॉवर ट्रान्झिस्टर कॅन बी NPR, PNP, Darling forms. A power transistor has vertically oriented for layer structure. Due to vertical structure, it has low on-state resistance and hence low power loss in the device. It is physically larger and capable of carrying more current without melting or burning up. The collector of transistor is connected to metal base that acts as a heatsink to dissipate excess power supply. ठीक आहे. heatsinkचा यूज काय आहे की
जी तुमची एक्स्ट्रा पॉवर आहे ती काय होते तुमची डेसिपेट होते. ठीक आहे, हीटसिंकचा यूज. ठीक आहे, टिपिकली पॉवर रेटिंग रेंज फ्रॉम अराउंड 10 to 300 watt with frequency rating from about 1 to 100 megahertz. Minimum collector current IC values is between 1 to 100 ampere. ठीक आहे, ही तुमची आपण जे प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत ही त्याची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे, पहिले आहे तुमचा आरबी. आरबी म्हणजे तुमचा बेस रेजिस्टर आहे. आयबी म्हणजे तुमचा बेस करंट. ठीक आहे, दोन पॉवर सप्लाय लागणार आहे. ठीक आहे, व्हीबीबी आणि व्हीसीसी. व्हीबीबी म्हणजे बेस व्होल्टेजच्या इथे बेस व्होल्टेज इथे 1 सेकंड पॉवर सप्लाय आहे आणि दुसरा कलेक्टरच्या इथे. दोन्ही पॉवर सप्लाय जे तुम्हाला लागणार आहे हे 30 व्होल्टचे लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्होल्टमीटर जॉईन करायचं आहे. ठीक आहे, व्हीबीई. व्हीबी म्हणजे व्होल्टेज बिटवीन बेस टू इमिटर. ठीक आहे, इथे तुम्हाला मल्टीमीटर यूज करायचं आहे व्होल्टेज रेंज मध्ये. व्हीसी आहे तुमचा. ठीक आहे, व्हीसी आहे तुमचा व्होल्टेज बिटवीन कलेक्टर टू इमिटर. ठीक आहे, हे तुमचे रिसोर्स म्हणजे तुम्हाला काय काय ह्या प्रॅक्टिकल साठी काय काय रिक्वायरमेंट आहे त्याची लिस्ट आहे. रेग्युलेटेड पॉवर सप्लाय लागणार आहे, डिजिटल मल्टीमीटर लागणार आहे, पॉवर ट्रान्झिस्टर आहे, पॉवर ट्रान्झिस्टर BD139 और 2N3055. ठीक आहे, रेजिस्टरच्या व्हॅल्यू दिल्या आहे 100 ओम 5 वॅटचा आहे आणि आरबी तुमचा 3.3K 1 वॅटचा. जितकं तुमचं वॅटेज जास्त असेल तितकं करंट कॅरिंग आपण काय करू शकतो जास्त करू शकतो. म्हणजे हा 5 वॅटचा आहे म्हणजे हा तुमचा करंट कॅरी तुम्ही काय करू शकतात जास्त प्रमाणे करू शकतात. ठीक आहे, प्रोसिजर दिलेली ही तुम्ही. ठीक आहे, प्रिकॉशन्स काय दिले स्टार्टिंगला. इन्शुअर दॅट ऑल नॉब ऑफ द पॉवर सप्लाय आर ॲट 0 व्हॅल्यू. ठीक आहे, जे आपण जे पॉवर सप्लाय यूज करणार आहोत, दोन पॉवर सप्लाय यूज करणार आहोत ते यूज करायच्या आधी 0 वर तुम्ही काय करायचं सेट करायचंय. 0 वर सेट करायचं म्हणजे आपण काय करतो अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन ते काय करतो आपण व्हॅरी करतो. ठीक आहे, चालू करायच्या आधी दोन्हीचं व्होल्टेज तुमचं किती पाहिजे 0 व्होल्ट पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर डू नॉट सेकंड आहे डू नॉट इन्क्रीज द बेस करंट मोर दॅन इट्स रेटेड व्हॅल्यू. ठीक आहे, जर जास्त तुमच्याकडे करंट व्हॅरी केला तर जे तुमचे जे कंपोनंट असतात ते डॅमेज व्हायची शक्यता जास्त राहते. त्याच्यातल्या त्याच्यात आपला जो हा ट्रान्झिस्टर आहे, जो ट्रान्झिस्टर तुम्ही पॉवर ट्रान्झिस्टर यूज करणार आहे याच्यात जास्त व्होल्टेज किंवा करंट गेला एक्सेस झालं तर ते काय होतात फॉल्टी होऊन जातात. ठीक आहे, जितकं तुम्हाला व्होल्टेज किंवा करंट रिक्वायर्ड आहे तितकं तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय करायचा. इफ द पॉवर ट्रान्झिस्टर इज गेटिंग हिटेड either use appropriate heat sinks or limit the collector current. ठीक आहे, reading should be noted without parallax error. त्याच्यानंतर तुमची ही प्रोसिजर दिलेली आहे. प्रोसिजर मध्ये काय आहे मेक द सर्किट कनेक्शन ऑन ब्रेडबोर्ड ऍज पर सर्किट डायग्राम दिलेले आहे. ठीक आहे, कीप नॉब्स. ठीक आहे, कीप नॉब्स ऑफ डीसी. ठीक आहे, कीप नॉट डीसी इन स्टेप्स 1 volt and record IC and VC. ठीक आहे, रिपीट द 4 and 5 increasing the 10 milliampere until IC become constant. ठीक आहे, म्हणजे 10 milliampere चे तुमचं व्होल्टेज जास्त हे झालं तर तुमचा कलेक्टर करंट काय राहतो हा कॉन्स्टंट राहतो. आपण बघू याच्या वेळेस. आणि प्लॉट IC वर्सेस VC. ठीक आहे, या प्रकारे आहे तुमचा. तुम्ही काय काय तुम्ही रिसोर्स यूज केले म्हणजे इन्स्ट्रुमेंट तुम्ही काय काय यूज केले. आता याच्यामध्ये तुम्ही पॉवर सप्लाय यूज केला आहे, डिजिटल मल्टीमीटर यूज केले. ठीक आहे, हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही काय केले यूज केलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर याची प्रोसिजर दिली आहे. प्रोसिजर मध्ये काय दिलं आहे फर्स्ट IB कॉन्स्टंट ठेवायचा. IB आता ही सर्किट डायग्राम आहे.
ठीक आहे. यामध्ये काय करायचं, इनपुट मध्ये आय बी कॉन्स्टंट करायचा. करंट बेस करंट काय करायचं, स्टार्टिंगला कॉन्स्टंट करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 20 मायक्रो एम्पियरला पहिले आय बी करंट काय करू, कॉन्स्टंट करू. ठीक आहे. एकदा तुम्ही हा करंट कॉन्स्टंट केला तर या नॉबला हात मॅम आवाज नाही येत. आयसी व्हॅरी करायचा, कलेक्टर करंट व्हॅरी करायचा आणि व्हीसी मेजर करायचा आहे, व्होल्टेज बिटवीन कलेक्टेड टू इमिटर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग त्याचे वरती तुमचं करंट गेला तर तो काय राहणार, तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत सेम प्रोसिजर करायची. आता पहिले स्टार्टिंगला आयबी आपण 20 मायक्रो एम्पियर घेतला होता, त्याच्यानंतर आयबी आपण 40 मायक्रो एम्पियर कॉन्स्टंट करायचा. ठीक आहे. जेव्हा पहिलं तुमचा पार्ट झाला, परत जे तुमचे जे पॉट असतात ते परत झिरोवर सेट करायचे. ठीक आहे. मग परत प्रोसिजर तुम्ही काय करायची, रिपीट करायची. सेकंड काय आहे, आयबी तुमचा 40 मायक्रोनी काय करायचा, कॉन्स्टंट करायचा. ठीक आहे. 40 मायक्रोनी कॉन्स्टंट केला. ठीक आहे. परत या आयबीच्या करंटचा जो पॉट आहे त्याला हात लावायचा नाही. आयसी व्हॅरी करायचा, कलेक्टर करंट व्हॅरी करायचा, व्हीसी मेजर करायचा. हे झाल्यानंतर पुन्हा सेटिंग पुन्हा झिरोवर हे करायचा. आयबी 60 मायक्रो एम्पियर कॉन्स्टंट करायचा आणि जे मगाशी जी प्रोसेस सांगितली, आयसी करंट व्हॅरी करायचा आणि व्हीसी तुम्ही काय करायचा, मेजर करायचा. यानुसार तुमची ही प्रोसेस आहे. ठीक आहे. 3 वेस. IB1 पहिले आपण स्टार्टिंगला किती केला होता, 20 मायक्रो एम्पियर, IB2 40 मायक्रो एम्पियर आणि IB3 60 मायक्रो एम्पियरला. मग आयसी व्हॅरी करायचा, व्हीसी काय करायचा, मेजर करायचा. ठीक आहे. हे तुमचं फर्स्ट प्रॅक्टिकल होतं. ठीक आहे. प्रोसिजर कळाली का पहिल्या प्रॅक्टिकलची, प्रोसिजर कळाली का फर्स्ट प्रॅक्टिकलची? Yes, ma'am. राईट.